नमस्कार. आज आपण एका अशा संस्थेबद्दल बोलणार आहोत जी भारताच्या कृषी क्षेत्राचा अक्षरशः कणा आहे. हो, आपण बोलतोय ICR बद्दल. चला तर मग जाणून घेऊया या संस्थेला जवळून. कधी विचार केलाय की आपल्या 1 अब्जापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशाचं पोट कसं भरत असेल? हे आव्हान किती मोठं असेल नाही का? आणि याच मोठ्या आव्हानामुळे यामागे काम करणारी एक यंत्रणा खूप महत्वाची ठरते. आणि या प्रचंड मोठ्या प्रश्नाचं उत्तर आहे भारतीय कृषी संशोधन परिषद. शॉर्टमध्ये जिला आपण ICR म्हणतो. हीच ती संस्था आहे जी आपल्या देशाच्या संपूर्ण कृषी क्षेत्राला एक योग्य दिशा दाखवण्याचं काम करते. तर ही जी ICAR आहे ना, ती थेट भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. आणि तिचं हेडक्वार्टर आहे नवी दिल्लीमध्ये. खरं सांगायचं तर ही संस्था आपल्या देशाच्या कृषी प्रगतीचा जणू काय आधारस्तंभच आहे. ICRचं जे काही काम आहे ते प्रामुख्याने 4 मुख्य गोष्टींवर किंवा आपण म्हणूया की 4 स्तंभांवर उभा आहे. मग कोणते आहेत हे 4 स्तंभ? चला एक एक करून पाहूया. तर आता आपण वळूया ICARच्या मुख्य कार्याकडे. म्हणजे ही संस्था नेमकं काय काय करते आणि आपल्या देशाच्या कृषी क्षेत्रात तिची भूमिका इतकी महत्वाची का आहे तेच आता समजून घेऊ. त्यांचं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं काम आहे संशोधन, म्हणजे रिसर्च. आज आपल्या शेतात जी जास्त उत्पादन देणारी किंवा किडीला आणि रोगांना तोंड देऊ शकणारी पिकं आहेत ना, त्यामागे ICRचं संशोधन आहे. इथले वैज्ञानिक सतत नवनवीन शोध लावून आपली शेती अधिक उत्पादनक्षम बनवत असतात. आता दुसरं काम आहे शिक्षण. बघा, देशाच्या कृषी क्षेत्राला हुशार आणि कुशल लोकांची गरज असते, बरोबर? तर हे मनुष्यबळ तयार व्हावं यासाठी ICR देशातल्या कृषी विद्यापीठांचा अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस ठरवते आणि त्यांना वेळोवेळी मार्गदर्शनही करते. आता तिसरं काम खूप इंटरेस्टिंग आहे. प्रयोगशाळेत लागलेले शोध फक्त फाईलमध्ये बंद राहत नाहीत, ते शेतकऱ्यांपर्यंत पोचले पाहिजेत नाही का? तर ICR हेच काम करतं. ते आपलं ज्ञान आणि नवीन टेक्नॉलॉजी विस्तार सेवांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचवतं. आणि चौथं काम. बऱ्याच जणांना वाटतं की ICR म्हणजे फक्त शेती, पण तसं नाहीये. त्यांचं काम पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन म्हणजे फिशरीजमध्ये पण तितकंच महत्त्वाचं आहे. देशात दुधाचं उत्पादन कसं वाढेल किंवा मासेमारी अधिक फायदेशीर कशी होईल यावरही ते काम करतात. आणि विचार करा, हे सगळं काम किती मोठ्या प्रमाणावर चालत असेल. हे करण्यासाठी ICARकडे देशभरात 100पेक्षा जास्त संस्थांचं एक भलं मोठं नेटवर्क आहे. यात IARI, NDRI आणि CMFRI सारख्या काही खूप मोठ्या आणि प्रसिद्ध संस्थांचा समावेश आहे, ज्या आपापल्या क्षेत्रात जबरदस्त काम करतायत. बरं, इतकं सगळं ऐकल्यावर अनेकांना प्रश्न पडला असेल की या महत्त्वाच्या संस्थेचा भाग कसा बनता येईल, म्हणजे इथे करिअर कसं करता येईल. चला, तोच मार्ग आता पाहूया. ICRमध्ये करिअर करायचं असेल तर त्याचा एक ठरलेला मार्ग आहे, एक रोडमॅप आहे. सगळ्यात आधी 10वी नंतर सायन्स स्ट्रीम निवडावी लागते, PCB किंवा PCM. त्यानंतर 12वी नंतर BSc ॲग्रिकल्चर किंवा BTech ॲग्रिकल्चरची डिग्री घ्यावी लागते. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ICRची AIEEA ही प्रवेश परीक्षा पास करावी लागते. एकदा का प्रवेश मिळाला की मग MSc किंवा PhD करून या क्षेत्रातला तज्ज्ञ बनता येतं. आणि एकदा का शिक्षण पूर्ण झालं की इथे वेगवेगळ्या प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. जसं की वैज्ञानिक बनून थेट संशोधन करता येतं किंवा तांत्रिक अधिकारी म्हणून प्रोजेक्ट्सना मदत करता येते. इतकंच नाही तर क्षेत्र अधिकारी म्हणून थेट शेतकऱ्यांसोबत काम करण्याची संधी मिळते किंवा लॅब टेक्निशियन म्हणूनही काम करता येतं. प्रत्येक कामाचं स्वरूप वेगळं आणि महत्त्वाचं आहे. आतापर्यंत आपण ICR काय करते, तिथे करिअर कसं करायचं हे पाहिलं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या संस्थेचं आपल्या देशासाठी नेमकं महत्त्व काय? हे बघा, ICAR ही फक्त एक रिसर्च इन्स्टिट्यूट नाहीये. ती त्यापेक्षा खूप मोठी आहे. ती आपल्या देशाची अन्न सुरक्षा पक्की करते, म्हणजे कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घेते. ती लाखो शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायला मदत करते आणि आपल्या पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देते. म्हणूनच जेव्हा असं म्हटलं जातं की ICAR हे भारतीय कृषी क्षेत्राचा कणा आहे, तेव्हा त्यात काहीच अतिशयोक्ती नाही. हे अगदी खरं आहे. तो आपल्या शेतीचा खरा आधारस्तंभ आहे. तर ज्यांना शेती, संशोधन आणि तंत्रज्ञान या तिन्ही गोष्टींची आवड आहे, त्यांच्यासाठी ICRपेक्षा चांगली जागा असूच शकत नाही.
हे एक असं करिअर आहे जिथे देशाच्या विकासात थेट आणि महत्त्वाचं योगदान देण्याची संधी मिळते. आणि आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न. आज टेक्नॉलॉजी इतक्या वेगाने बदलतेय, सगळं जग बदलतंय. मग विचार करा, भविष्यात आपल्या वाढत्या लोकसंख्येचं पोट भरण्यासाठी शेतीमध्ये पुढचा मोठा आणि क्रांतिकारक शोध कोणता असेल, यावर विचार करायला नक्कीच हवा.